नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सायली प्रियाचा असा गेम करणार आहे की कोणी स्वप्नात ही विचार करू शकणार नाही, कारण प्रियाने खूप मोठा गोंधळ घातलेला असतो आणि त्याची शिक्षा ही प्रियाला भोगावी लागणार असते। कारण प्रियाने सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात येऊन तिने खूप मोठं कांड करायचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी अर्जुन तिच्याशी ज्या पद्धतीने वागणार असतो ते पाहिल्यानंतर खरं तर खूप मोठा तमाशा होणार असतो। हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे सायली सुभेदारांच्या घरी आलेली असते, तिला अर्जुनला भेटायचं असतं म्हणून ती सुभेदारांच्या घरी आलेली असते, परंतु प्रिया मात्र इकडे ऐकायलाच तयार नसते। प्रिया लग्नासाठी कांडच करत असते, कारण तिला काही करून हे लग्न करायचं असतं, हे सगळं घडलेलं असतं। तर इकडे सायलीला मात्र आता कल्पना आत येऊ देत नाही, तिला म्हणते आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आहे, तुझा काहीही संबंध नाही, तू या घरामध्ये यायचं नाहीस, या पद्धतीनं ती सांगत असते। आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण इकडे अर्जुन मात्र खूपच अस्वस्थ झालेला असतो। अर्जुनला काही सुचत नसतं, अर्जुनला काही करायचं ते कळत नसतं, अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। मग इकडे चैतन्य सायलीला बोलतो की सायली वहिनी, अर्जुनला भेटणं गरजेचं आहे, तुम्ही एकदा अर्जुनशी भेटा आणि त्यानंतरच गोष्टी क्लिअर होतील, असं तो सायलीला सांगत असतो। सायली म्हणत असते चालेल चैतन्य सर, पण मी आज आले होते अर्जुन सरांना भेटायला, पण मला घरात कोणी येऊ दिलेलं नाहीये, आई तिथं होत्या, आईंचा राग माझ्यावरती खूप आहे, त्यामुळं आईंनी मला सांगितलं की तू या घरात यायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता निघून जायचं आहे, आणि त्याचबरोबर मला तिथून निघावं लागलं, हे सगळं सायली सांगत असते। तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी काळजी करू नका तुम्ही, मी तुमची आणि अर्जुनची भेट घडवून आणतो, कारण पुढचा प्लॅन आपल्याला जर सक्सेस करायचा असेल तर अर्जुन आपल्यासोबत असणं गरजेचं आहे, कारण लग्नाचा मुहूर्त हा 3 दिवसानंतरचा निघालेला आहे, हे सगळं चैतन्य सांगत असतो। आणि त्याचबरोबर चैतन्याने हे सर्व सांगितल्यानंतर इकडे चैतन्य सायलीला म्हणतो की आज संध्याकाळचाच आपण प्लॅन करणार आहोत आणि आज संध्याकाळीच मी अर्जुनला घेऊन इकडे मंदिरात येणार आहे, आणि त्यामुळं तिथे कोणीही नसेल, त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी ह्या आपण ठरवलेल्या आहेत त्याच पद्धतीनं घडणार आहेत, असं इकडे सायलीला तो सांगत असतो। तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे चैतन्य सर, चैतन्य भाऊजी तुम्ही नक्की अर्जुन सरांना घेऊन या। मग चैतन्य संध्याकाळी खूप मोठा जुगाड करतो आणि तो इकडे अर्जुनला घेऊन मंदिरात येतो। अर्जुनला तो काही सांगत नाही, घरी मात्र तो सांगत असतो की खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि त्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे, एवढंच त्याने सांगितलेलं असतं, आणि घरात मात्र कोणाला काहीच माहिती नसतं। आणि इकडे तो अर्जुनला घेऊन आता मंदिरात येतो। सायली ऑलरेडी तिथे येऊन थांबलेली असते, कुसुमताई आणि सायली दोघीजणी आलेले असतात। सायली आता मधुभाऊंना पण भीत नसते, सायलीने एकच ठरवलेलं असतं, सायलीचं एकच मिशन असतं, ते म्हणजे मिशन सायली अर्जुन यांचं लग्न, एवढं सायलीनं आता मनाशी ठरवलेलं असतं। काहीही झालं तरीही आपलं दोघांचंच लग्न होणार आहे, हे सायलीनं ठरवलेलं असतं। इकडे सायली आता अर्जुनला भेटते। अर्जुन म्हणतो की मला ना कळतच नाहीये, मी पूर्णाजीला वचन दिलेलं आहे, पण मिसेस सायली मी तुम्हाला दिलेलं वचन पाळू शकत नाहीये। तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, आत्ता वचनामध्ये तुम्ही अडकलेले आहात की नाही, आता मी तर वचनामध्ये अडकलेली नाहीये, मी तर पूर्णाजीला वचन दिलेलं नाहीये, त्यामुळं आपलं लग्न कसं करायचं हा सगळा प्लॅन आता मी करणार आहे, हे जेव्हा सायली अर्जुनला म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही हे काय बोलताय सगळं। तेव्हा सायली म्हणते हो अर्जुन सर, कारण आता ही लढाई आपल्या दोघांना जिंकायची आहे आणि त्यासाठी आपल्या दोघांना लढावं लागणार आहे, आणि त्यामुळं काहीही झालं तरी आता पुढचा प्लॅन मी करत आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं चालू असतं। आणि त्याचबरोबर इकडे सायली अर्जुनला म्हणते की 3 दिवसानंतरचा लग्नाचा मुहूर्त निघालेला आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं माहिती। तेव्हा सायली म्हणते हो, माझ्याकडे सगळे अपडेट आहेत, सगळे विधी होणार आहेत, त्या विधीमध्ये तुम्ही सामीलही व्हायचं आहे, फक्त मी एक गोष्ट सांगत आहे, ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी तिथं कोणालाही संशय येता कामा नये, ऐन लग्नाच्या दिवशी आपण बॉम्ब फोडायचा आहे, हे सगळं सायलीने ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती अर्जुनला सांगत असते। अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमच्या डोक्यात नक्की काय चालू आहे।
तेव्हा सायली म्हणते की मी आत्ता जे सांगत आहे ते फक्त तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो चालेल. सायली म्हणते की 3 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. मी चैतन्य सरांना ऑलरेडी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन आपल्या लग्नासाठी रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे, डेट घेतलेली आहे. अर्जुन म्हणतो काय सांगता तुम्ही? तेव्हा हो सायली सांगते की हो मी जे खरं आहे तेच तुम्हाला सांगत आहे. काही झालं तरी मी डेट घेतलेली आहे आणि आपल्याला हे लग्न जाऊन करायचं आहे आणि उद्या तुम्हाला ठीक 12 वाजता रजिस्टर ऑफिसला यावं लागेल. काही करून घरातील काही कारण काढून तुम्ही तिथं पोहोचायचं आहे आणि अगदी ठरल्याप्रमाणे आपण हे सगळं करणार आहोत. कारण आपले डिवोर्स पेपर कोर्टात गेलेले आहेत. पण त्यांना सगळ्यांना असं वाटत आहे की आपला डिवोर्स झालेला आहे. मान्य, इतके दिवस कोर्ट मॅरेज होतं, पण आता आपण पुन्हा लग्न करणार आहोत आणि पुन्हा लग्न करणार असल्यामुळं आता आपल्यावर कोणतंही बंधन नसणार आहे असं इकडे सायली सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे नक्की काय आहे तुमच्या डोक्यामध्ये? तेव्हा सायली सांगत असते की हो मी तेच सांगत आहे तुम्हाला, कारण आपलं पुन्हा लग्न होणार आहे आणि ऐन लग्नाच्या दिवशी, तोपर्यंत आपण कोणालाही सांगायचं नाही ऐन लग्नाच्या दिवशी, कारण आपलं जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते 2 दिवसांनी मिळणार आहे. त्यामुळे उद्याच्या उद्या आपल्याला लग्न करणं गरजेचं आहे. 2 दिवसांनी सर्टिफिकेट मिळालं की म्हणजे तुमचा आणि प्रियाच्या लग्नाचा जो मुहूर्त आहे त्यावेळेस मी ते सर्टिफिकेट घेऊन तिथं पोहोचेल आणि त्याच वेळी सगळा धमाका करायचा आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला तर धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतं की काय हे मिसेस सायली 2.0, हे खरंच व्हर्जन भारी आहे असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते हो तुम्हाला आवडतं ना हे सगळं माझं वागणं, म्हणून मी सांगत आहे, कारण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता इतके दिवस जो अर्जुन टेन्शन घेऊन रडत बसलेला असतो तो अर्जुन अगदी उत्साही होतो. तो म्हणतो खरंच सायली आपण असं करणार आहोत? तेव्हा सायली सांगते की हो अगदी मी खरंच सांगत आहे तुम्हाला आणि त्याच पद्धतीने गोष्टी होणार आहेत. त्यामुळं काहीही झालं तरीही तुम्हाला मी जे सांगेल ते करावं लागणार आहे आणि तुम्ही त्या गोष्टी करायच्या आहेत एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वर्क करायच्या आहेत आणि तुम्ही कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता मी जे ठरवत आहे त्या पद्धतीने होणार आहेत. हे सगळं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चालेल आणि अर्जुन या सगळ्यासाठी खुश झालेला असतो. अर्जुन म्हणतो उद्या काही करून मी आणि चैतन्य कोर्टात पोहोचेल आणि तिथं आपलं लग्न होईल. म्हणजे मिसेस साजून म्हणजे सायली आणि अर्जुन हे जे हॅशटॅग साजून जे आहे ते सक्सेस होणार असतं. आता दुसरा दिवस उगवतो आणि सायलीने कुसुमताईला सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली असते आणि सायली म्हणत असते की कुसुमताई आपल्याला काही करून आत्ता निघालं पाहिजे आणि आपल्याला कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा सायली म्हणते हो आता लग्न आहे माझं आणि अर्जुन सरांचं, त्यामुळं तिथं तर यावंच लागणार आहे तुला आणि तू नाही आलीस तर लग्न कसं होणार आहे ते सांग बरं कुसुमताई, असं सायली म्हणत असते. आणि हे सगळं सायलीने जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या प्लॅनिंगनुसारच सायली आता पुढचा प्लॅन करत असते आणि ती म्हणते की चैतन्य सर आणि अर्जुन सर येणार आहेत, त्यामुळं तुला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत निघावं लागणार आहे आणि आत्ताच्या आत्ता आपण दोघींनी जायचं आहे. इकडे चैतन्य आणि कुसुमताई मात्र जाम खुश झालेले असतात. ते दोघं जण एकमेकाला इथे काँग्रेस करत असतात आणि ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या पद्धतीने सर्व असं जबरदस्त करायचं असतं आणि ते दोघंही तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा चैतन्य आणि कुसुमताई एकमेकांना शुभेच्छा देत असतात आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनही तयार होऊन आलेले असतात आणि आता त्या कोर्टाच्या बाहेर ते उभे असतात आणि लवकरात लवकर अर्जुनला आता पोहोचायचं असतं. अर्जुन येईपर्यंत ते वाट बघत असतात. पुढची सगळी तयारी चैतन्याने केलेली असते, अगदी कपडे हारपासून सगळी तयारी झालेली असते आणि एकदा का अर्जुन तिथं आला की सायली आणि अर्जुन या दोघांचं लग्न होणार असतं आणि सायली अर्जुनचं लग्न होतं आणि त्यानंतर मात्र खरी मजा येणार असते. तर इकडे सगळी तयारी झालेली आहे. रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशनची नोंद झालेली आहे, अगदी सगळी तयारी आहे आणि लवकरात लवकर हा सगळा प्लॅन सक्सेस करायचा असतो. तो म्हणजे सायलीला काहीही झालं तरीही सायलीने ठरवलेलं असतं की आत्तापर्यंत आपण खूप सहन केलेलं आहे पण यापुढे नाही, आता यापुढे सहन नाही करायचं. सायलीचं हे 2.0 जे वर्जन आहे ते सगळ्यांना पाहायला मिळलं पाहिजे, हा सगळा सायलीचा प्लॅन असतो आणि सायलीने हा सगळा प्लॅन केलेला असतो. अर्जुनला तयार केलेलं असतं, अर्जुनला लग्नासाठी बोलवलेलं असतं. या सर्व गोष्टी झालेल्या असतात आणि आता रजिस्टर ऑफिसच्या समोर सायली आणि अर्जुन एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात, मंगळसूत्र घालतात. इकडे आता सुभेदारांच्या घरी साखरपुड्याची तयारी झालेली असते आणि साखरपुडासुद्धा अर्जुनला करायचा असतो. पण अर्जुन सांगत असतो की मला खूप अर्जंट काम आहे आणि मला जावं लागणार आहे.
असं सांगून तो तिथून निघत असतो. आणि त्याच वेळी इकडे या सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. अर्जुन कधीचा गायब झालेला असतो, चैतन्यही घरात नसतो आणि अर्जुन म्हणत असतो की मी शब्द देतोय, मी पूर्णाजीला वचन दिलेलं आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही मी माझा शब्द फिरवणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांना आता विश्वास असतो. अर्जुनने सगळ्या गोष्टी मनापासून स्वीकारायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तयारी करत असतात. कल्पना पण खूपच खुश असते. कधी नव्हे ते तिला आता हे सगळं जे बोलणं वागणं असतं प्रियाचं ते आवडत असतं आणि तिला खूप आनंद होत असतो, कारण प्रिया माझी सून येणार आहे, खूप लाडाची सून आहे. पूर्णाजीला तर भारीच वाटत असतं, कारण काही झालं तरी पूर्णाजीची नात म्हणजे पूर्णाजीने प्रतिमाला दिलेलं जे वचन आहे ते तिला पूर्ण करायचं असतं, म्हणून पूर्णाजी इकडे खुश असते. तर इकडे सायली आणि अर्जुन खुश असतात, का तर त्यांचं लग्न हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होत असतं. इकडे कोणालाच कोणाचा मेळ नसतो, सगळेजण आपापल्या पद्धतीने आता गोष्टी घडत असतात. इकडे पूर्णाजी पण लगबगीने तयारीला लागलेली असते. लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे तिनंही ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली, चैतन्य, कुसुमताई सगळे तिथं असतात आणि अर्जुन म्हणत असतो की हां, आत्ताच्या आत्ता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर लवकरात लवकर हे सगळं करून मला आता पुढच्या फंक्शनसाठी तिकडे पोहोचायचं आहे. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन लयच एनर्जेटिक झालं रे तू आज, कुठून आला एवढा एनर्जीपणा तुझ्यात, कालपर्यंत तर पूर्ण गळालेला होतास तू. अर्जुन मग हसत असतो आणि म्हणत असतो की माझ्या मिसेस सायली आहेत ना माझ्यासोबत, त्या जर माझ्यासोबत असतील तर मी कधीच गळून जाणार नाही, हे सगळं चैतन्यला अर्जुन सांगत असतो. आणि आता तिथे सगळ्यांच्या समोर रजिस्टर ऑफिसच्या समोर अर्जुन आणि सायली यांचं लग्न होतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रजिस्टर ऑफिसच्या समोर अर्जुन सायली यांचं लग्न तर झालेलं आहे, पण आता पुढची मोठी गोष्ट असते ती म्हणजे या सगळ्यातून मार्ग काढणं. आता अर्जुन आणि सायली यांचं लग्न होतं, ते डॉक्युमेंट उद्याच्या उद्या हवे असतात असं अर्जुनने त्यांना सांगितलेलं असतं. अर्जुन आणि त्यांचे कॉन्टॅक्ट खूप चांगले असतात आणि त्यामुळं ते डॉक्युमेंट्स हे अर्जुन आणि त्याचबरोबर सायली यांना लवकरात लवकर मिळतात. आणि त्याचबरोबर सायली पण इकडे खुश असते, पण कुठंतरी मनात असं वाटत असतं की अरे बापरे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि आता पुढची लढाई खूपच मोठी असते, कारण ती लढाई जिंकणं हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. त्यामुळं ती लढाई जिंकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असतात. आणि इकडे सायली अर्जुनसाठी ही खूप मोठी गोष्ट असते. त्यांना काहीही करून आता पुढची लढाई जिंकायची असते, ती म्हणजे ऐन लग्नाच्या दिवशी. ऐन लग्नाच्या दिवशी मोठा राडा होणार असतो आणि त्या राड्यामध्ये घडणार असतं ते मात्र इतकं भयानक असतं की त्याचा विचार स्वप्नातही कोणी केला नसेल, एवढी मोठी गोष्ट सायली घडवणार असते. सायली तर पोलिसांना घेऊन तिथे येणार असते आणि यांना कुणाला त्याची कल्पनाही नसते. पोलिसांना घेऊन सायली तिथं हजर व्हायचं ठरवलेलं असतं आणि ते रजिस्टर ऑफिसमध्ये सगळ्यांच्या समोर सायली आणि अर्जुन या दोघांनीही लग्न करायचं ठरवलेलं असतं. ते लग्न तर झालेलं असतं आणि आता सह्याही झालेल्या असतात. चैतन्य म्हणतो की अर्जुन तूच निघ, मी बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो. आणि सायली आणि कुसुमताईलाही अर्जुन म्हणतो की तुम्हीही आता जा, कारण आता मला लवकरात लवकर साखरपुड्यासाठी घरी पोहोचायचं आहे. हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं. सायली अर्जुन दोघंही जाम खुश असतात आणि फायनली एकमेकांचं प्रेम असताना एकमेकांच्या मनापासून हे लग्न होत असतं. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी खूपच आनंदात आणि मग एकदम काय म्हणतात ते धूमधडाक्यात अशा होत असतात. मान्य आहे, पण सायलीने याच्या पुढचा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे खूपच भारी असतो. कारण ऐन लग्नाच्या दिवशी सायली अर्जुनसोबत पुन्हा आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या, आपल्या आईवडिलांच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेत पुन्हा लग्न करणार असते. इकडे अर्जुन आता घरी जायला निघतो. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही खुश असतात. फायनली त्यांचं लग्न तर झालेलं असतं, परंतु आता मोठा धमाका करायची वेळ आलेली असते. आणि तो मोठा धमाका करण्यासाठी इथे सायली आणि अर्जुन दोघंही सज्ज झालेले असतात. काही करून हा मोठा धमाका खूपच जबरदस्त असा पद्धतीनं त्यांना करायचा असतो, हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यासाठी दोघंही सज्ज झालेले असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सायली आणि अर्जुन हे सगळं करत असतात तेव्हा कुणालाच घरातल्यांना कल्पना नसते की काय होणार आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीनं घडणार आहे, या कोणत्याच गोष्टीची कल्पना कोणालाही नसते. फक्त सगळेजण म्हणत असतात की काही झालं तरीही अर्जुन आणि सायली हे दोघंही वेगळे झालेले आहेत, त्यांचा डिवोर्स झालेला आहे, हे फक्त सगळ्यांच्या डोक्यात असतं. त्यांना अजिबात त्याबद्दल काहीच माहिती नसतं. नक्की काय घडत आहे या कोणत्याच गोष्टींची कल्पना नसते.
आणि इकडे मात्र अर्जुन सायली दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो. फायनली अर्जुन आणि सायली या दोघांचंही लग्न झालेलं असतं आणि ते दोघंही खूपच खुश झालेले असतात. आणि इकडे आता ऐन लग्नाच्या दिवशी जेव्हा सायली पोलिसांना घेऊन तिथे येते आणि सांगते की हे लग्न होऊ शकत नाही कारण ऑलरेडी माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालेलं आहे, तेव्हा मात्र तिथे सगळ्यांना धक्का बसतो. पोलीस म्हणत असतात की हो, कारण ह्या कायद्याने अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी सायली अर्जुन सुभेदार आहेत आणि तुम्ही पुन्हा हे लग्न कसं लावू शकता. ऑलरेडी जर त्यांचं लग्न झालेलं असेल तर हा प्रश्न जेव्हा पोलीस विचारतात तेव्हा मात्र सगळ्या सुभेदारांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. आता प्रियाचा तर आता विचारच करत बसलेली असते की ह्या सगळ्या गोष्टी कशा घडलेल्या आहेत, हे सगळं अशा पद्धतीनं कसं काय झालं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण अर्जुनचा डिवोर्स तर आपण स्वतः फाईल केलेला आहे, आपण स्वतः डिवोर्स पेपर दिलेले होते, मग हे सगळं कसं काय घडू शकलं, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. आणि ऐन लग्नाच्या दिवशी प्रियाचा बँड वाजवलेला असतो तोही सायलीने आणि इतक्या जबरदस्त पद्धतीने प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यामुळं आता विचार करण्या पलीकडे गोष्टी गेलेल्या असतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो कारण सगळेजणच आता विचार करू लागलेले असतात की हे कसं शक्य आहे. कारण सायली आणि अर्जुनचं लग्न होणं शक्यच नाही, त्यांचा तर डिवोर्स झालेला आहे. त्यांना फक्त माहिती असतं की त्यांचा डिवोर्स झालेला आहे, पण त्यापुढेही गोष्टी असतात की सायली अर्जुनने पुन्हा लग्न केलेलं आहे आणि आता मात्र वाट लागते ती म्हणजे प्रियाची. आणि इकडे रविराज म्हणू लागतात की आता पुन्हा एकदा अर्जुनने आपल्याला फसवलेलं आहे, अर्जुनने आता अजून एकदा आपल्याला फसवून दगा दिलेला आहे. आणि इकडे रविराज म्हणत असतो की माझ्या मुलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा दुःख आलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळी पोलिसांच्या समोर आता मात्र कोणी काहीच करू शकत नाही कारण अर्जुन सायलीने तर आता अजून एकदा लग्न केलेलं आहे आणि ते दोघंही आता पुन्हा एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.